ममता दिदी पडली माझी, आता काय करायचं? आता मोदी काय चपकावते ठेवत नाहीत. आता आता तुरकटच काढते. हॅलो, कोण आहे? हा, काय झालंय? रडायला काय झालंय? अरे ममता दिदी गेली, आता मोदी काय आम्हाला काय ठेवत नाही. आता चपकावतेच बघ. आता अरे मोदी शाह काय सगळा पुरा देश पेटून उठलाय तुमच्या विरोधात. अरे आता मोदी मागे लागते कुत्र्यासारखं. आता अरे पण तुला रडायला काय झालंय? आता नाही ठेवत बघ. आता अरे त्या ममता बॅनर्जीचा किस्सा माहिती आहे का तुला? इथं बरं महाराष्ट्रात बसून लागला रडायला. ममता दिदी लई चांगली होती. अरे कशाची काय चांगली होती तुला काय माहित आहे का? पण आता आम्हाला पळता बोई थोडी झाली बघ. आता काय सरळा प्रकार मोदी नाही. माझा आधी ऐकून घे आणि मग पुन्हा रड आणि पुन्हा इलाफ कर. काय तुला करायचं ते? ममता दिदी तुझी पडलेली 207 आमदार निवडून काय झोपली होती तुझी ममता दिदी? अरे गपे लगा, म्हणलंय ममता दिदी माझी लई चांगली होती. बघ तुझी ममता दिदी पडायला 4 कारणं आहे. ती 4 कारणं ऐकून घ्या आधी माझी आणि मग बोल. कारण नंबर 1, पहिलं ते कालीमाताचा उत्सव होत होता का? उत्सव ते कालीमाता म्हणजे महाराष्ट्रात कसं शिवजयंती असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते, असं मोठं कार्यक्रम असतात. आणि त्या कालीमातेचा उत्सव साजरा करण्यासाठी सरकारकडं परमिशन घ्यायला लागत होतं आणि ही परमिशन देत नव्हती. तिथले हिंदू पेटणार का नाही मग? अरे पण काय करायचं? आम्हाला इथे 2 नंबर आम्ही कसं बी करत होतो, खात होतो तिच्या जीवावर. आता का नाही मोदी ताणूनच मारते आम्हाला. काय करणार बाबा? आता आणूनच मारायला पाहिजे. आणि दुसरं कारण ऐकून घे. बांगलादेश मधून येणारे मुस्लिम 432 किलोमीटर बॉर्डर आहे, मोकळीच आहे. ह्या इकडे पाय टाकला का भारतात, इकडे पाय टाकला का बांगलादेशमध्ये. आणि केंद्र सरकारनं 1988 ला परमिशन मागितलं होतं जमिनीचं, तिथं आपल्याला कंपाऊंड घालायचं आहे म्हणून. तर ममता दिदीनं परमिशन दिलं नाही. मग लोक पिसाळणार का नाही? दुसरे बाहेरची लोक येऊन आपल्यात राहायला आपल्याला काय वाटतंय? आणि लागलाय रडायला करतोय. अरे आमचा फायदा होतोय, बाहेरच्यांचं काय सांगायला लागलं आम्हाला? ती सांगू आम्हाला नाही जगायचं पडले. आता मोदी धरून मारते, चोपते. आता आम्हाला काय ठेवत नाही बघ. आता तुला दुसरं कारण नंबर 3 माहित आहे का? कसलं? त्या मुर्शिदाबाद मध्ये एक मंदिर होतं. मंदिर, त्या मंदिरावर आज 15 वर्ष मंदिर बंद आहे. कशासाठी बंद आहे माहित आहे का? मुस्लिमांचं आणि हिंदूचं तिथं मारामारी झाली, 1-2 माणसं मेली. अरे 1-2 माणसं मेली म्हणून काय कायमस्वरूपी मंदिर बंद करता का? ह्या सरकारनं त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून मंदिर चालू करायला पाहिजे होतं का? नव्हतं. मग कोण चालू करायचं? तिकडे का करायचं म्हणजे आमचं बंद पडलं. आता मोदी का नाही चोपच देते आम्हाला बघ. आता ममता दिदी माझी लई चांगली होती. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. ती नईम इस्लाम बनतोय ममता दिदीला. दिदी तुम्ही पश्चिम बंगाल स्वतंत्र करा. आमचे 17 करोड मुस्लिम बांगलादेशी आम्ही तुमच्या बरोबर आहे. अरे तुम्ही काय करू शकणार आहे? अरे ते बी बरोबर आहे तुझं, परंतु का नाही आम्हाला काय? आता आम्ही जगायचं कसं? आता मोदी चपकावतेच आम्हाला. आणि अण्णा तुला अजून एक गोष्ट माहित आहे का? कारण नंबर 4, मुर्शिदाबाद मधील एका ठिकाणी बाबरी मशिदीचं भूमिपूजन झालं. बाबरी मशिदीचं. अरे तुम्हाला कशाला पाहिजे रे बाबरी मशीद? अरे त्याच मशिदीला नावं चांगली द्या. नाव अब्दुल कलामचं नाव द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. मग आणि तुम्हाला ती बाबरच कशाला पाहिजे मला सांगा बरं बघू. अरे ज्याचं त्याला पाहिजे. तू कोण सांगणार? अरे बाबा चांगल्या महापुरुषाची नावं द्या रे. तुम्ही असं पाण्यात राहून माशाची वर केलं का एक वेळ तुमची अशीच अवस्था होणार आहे, असंच रडावं लागणार आहे आणि असंच बोंबलं तुम्हाला देश सोडून जावं लागणार आहे. आता आम्ही चायायला लागणार आहे ना. आम्हाला नाही सोडत नाही. आता माग धरून माग चापका फटके देते आम्हाला. अरे तुम्हाला पुश आउट करूनच बॉर्डर मधनं ढकलायचं आहे. तुम्ही नाही जाल तर पुन्हा ना तुम्ही घर का ना घाट का तुम्हाला बांगलादेश वाली येऊ देत नाही ते. होय असं असतंय. अरे मग राहायचं भारतात तर नीट राहायचं ना, गुन्ह्यानं राहायचं. मग आमची दिदी चांगली होती की. मग कान कापल्याला कुत्र्यानं. अरे दीदीचा बाजार उठला आता आणि तो दीदी काय घेऊन बसला का? दीदी काय तुझी सखी बहीण असल्याने लागलाय दीदी करायला. अरे लय चांगली होती. आता का नाही मोदीनं चांगलं का आम्हाला का नाही दारावर धरले.
पळताबोई थोडी झाल्या बघ आता. अरे मोदी शाह ही जोडगोळी आहे म्हणून देशाची बॉर्डर शेप आहे. हा नाहीतर असं तुमच्या सारख्याने बांगलादेशी म्यानमारचे जे मुस्लिम आहेत ते भारतात आल्यानंतर ना एक इंच सुद्धा भूमी राहणार नाही तुम्हाला हिंदू लोकांना. तुम्हाला असं पळून जावं लागल. अरे कशाचं आता पळूनच चाललोय आम्ही. आता थांबत नाही आम्ही. आता जातो. बाहेर काय बस रडू नको, कौतुक करू नको, बास कर तुझं. पुन्हा दिदी दिदी म्हणू नको. एवढं तुला सांगून पण समजत नसलं तर लगा तुला कुत्र्याचं शेपूड वाकडं ते वाकडच. माझी दीदी बस रडत बस बोंबलत असंच. तुला सांगण्याचा अर्थच नाही. पालत्या गड्यावर पाणी जाय. दीदी